श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री सत्यनारायण भगवान की जय. जय श्री विष्णू. हर हर महादेव. आपल्या सर्वांचे आजच्या या सुंदर आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे भक्ती, पूजा, व्रत, उपासना आणि देवदर्शनाचा पवित्र काळ. या महिन्यात भगवान शिवांची पूजा केली जाते. श्रावणी सोमवार केले जातात. तसेच अनेक कुटुंबामध्ये भगवान विष्णूंचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या श्री सत्यनारायणांची पूजा देखील श्रद्धेने केली जाते. आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. श्रावणात सत्यनारायणाची पूजा का करतात? ही पूजा श्रावणातच का करावी? वर्षातून एकदा पूजा का आवश्यक आहे? सत्यनारायण व्रताची कथा नेमकी काय आहे? हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. चला तर मग आपण नवीन असाल तर लगेच व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. श्रावण महिना हा भक्ती आणि साधनेसाठी महत्त्वाचा महिना मानला जातो. या काळात भगवान शिवांची आराधना मोठ्या श्रद्धेने केली जाते. श्रावण म्हणजे केवळ भगवान शिवांची पूजा एवढाच विषय नाहीये, तर या काळात भक्त आपल्या आवडत्या देवतेंची उपासना, दान, जप, व्रत आणि धार्मिक विधी श्रद्धेने करतात. म्हणूनच काही कुटुंबामध्ये श्रावणात सत्यनारायण पूजा करण्याची परंपरा आहे. सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे एक पूजनीय स्वरूप मानले जाते. सत्य म्हणजे सत्य आणि नारायण म्हणजे भगवान विष्णू. या पूजेचा मुख्य संदेश आहे सत्याचा मार्ग स्वीकारणे, श्रद्धा ठेवणे, देवाचे स्मरण करणे आणि मिळालेल्या सुख समृद्धीबद्दल कृतज्ञता राहणे. म्हणून सत्यनारायण पूजा ही केवळ एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून केली जाणारी पूजा नसून सत्य, भक्ती, कृतज्ञता आणि सदाचार यांची आठवण करून देणारी धार्मिक परंपरा म्हणून पाहता येते. श्रावणात सत्यनारायण पूजा का करतात? तर श्रावण महिना अनेक भक्तीसाठी धार्मिक साधनेचा काळ असल्यामुळे या काळात सत्यनारायण पूजा करण्याची बऱ्याच कुटुंब परंपरा आहेत. आपल्याला आढळल्या असतील. काही कुटुंबे श्रावणातील पौर्णिमेला किंवा इतर सोयीच्या शुभ दिवशी पूजा करतात. कारण हा साधनेचा काळ असल्यामुळे या काळात श्रावणामध्ये आपण ही सत्यनारायण पूजा केलेली खूप शुभ मानली जाते. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सत्यनारायण पूजा फक्त श्रावणातच करावी असे नाही. जर तुम्हाला काही अडचण असेल, केली तर खूपच चांगले, परंतु तुम्हाला काही अडचण असेल, ही पूजा वर्षातील इतर दिवशीही तुम्ही करू शकताय, परंतु श्रद्धेने केली जाऊ शकते. म्हणून श्रावणात पूजा करता आली नाही म्हणून मनात अपराधी भावना ठेवण्याची गरज नाही, की अरे आम्ही श्रावणामध्ये नाही करू शकले, आता काय होईल काय नाही. आपल्या डोक्यामध्ये बरेच काही प्रश्न असे पडतात. तर तसं काही समजू नका. वर्षातून तुम्ही कधीही सत्यनारायण पूजा करू शकता. श्रावणात करता नाही आली, काही अडचणी असतील, काही घरातील प्रॉब्लेम असतील, तर त्यामुळे तुम्ही करू शकला नाही तर काही हरकत नाही. परंतु काही अडचणी नसतील आणि तुम्ही मुद्दामून केली नसेल तर असं करू नका. श्रावणात नक्की तुम्ही पौर्णिमेला ही पूजा करावी. महत्त्वाची आहे गोष्ट. आता ही श्रद्धा आणि स्वच्छ मन आणि भक्ती वर्षातून एकदा तरी सत्यनारायण पूजा करावी. बऱ्याच घरामध्ये वर्षातून एकदा का होईना सत्यनारायण पूजा करण्याची परंपरा आहे. तुमच्याकडे आहे का? असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये होय लिहिण्यास विसरू नका. काही जण नवीन घरात प्रवेश केल्यानंतर पूजा करतात. काही कुटुंबे एखाद्या शुभ प्रसंगी सत्यनारायण पूजा करतात. काही नवस करून कौटुंबिक परंपरेनुसार पूजा करतात. काही ठिकाणी तर पौर्णिमेला महिन्याच्या सत्यनारायणाची पूजा करतात. तर आम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो. तुम्ही करता का? हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. जसे आपण करता त्याप्रमाणे आपण नक्की श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा घालावी. आता खूप शुभ मानले जाते ही कथा. जी सत्यनारायण कथा आहे ती एक गरीब ब्राह्मण, अत्यंत गरीब जीवन जगत होता.
धार्मिक वृत्तीचा होता, पण त्याच्याकडे पुरेसे धन नव्हते. भगवान विष्णूंची त्याच्यावर कृपा करून त्याला सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितल्याने त्या कथेचे वर्णन आहे. ब्राह्मणाने आपल्या सामर्थ्यानुसार पूजा केली आणि यानंतर त्याच्या जीवनात सुख समृद्धी आल्याचे या कथेत सांगितले आहे. या कथेतूनच एक संदेश मिळतो की देवपूजा करताना मनापासून श्रद्धा असावी आणि आपल्या क्षमतेनुसार पूजा करावी. सत्यनारायण पूजा ही पौर्णिमा, शुभतिथी किंवा कुटुंबाच्या परंपरेनुसार केली जाते. श्रावणात देखील अनेक कुटुंबे आणि श्रावण पौर्णिमेला देखील ही सत्यनारायण पूजा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या प्राधान्य देऊन ती पूजा करावी. पूजेसाठी जे आपल्याला साहित्य लागतं असं काही वेगळं काही साहित्य नाही, सर्व काही आपल्या घरामध्येच असतं. तर आपल्याला भगवान विष्णूंची सत्यनारायण भगवानची आपल्याला प्रतिमा हवी, कलश पाहिजे, नारळ, त्याच्यानंतर आंब्याची पाने पाहिजे, अक्षदा, हळद, कुंकू, चंदन, फुले, तुळशीची पाने, पंचामृतसाठी तुम्ही दूध, दही, तूप, मध, साखर, फळे, नैवेद्य, अगरबत्ती, दिवा, कापूर, सुपारी, विड्याची पाने आणि दक्षिणा. हे सत्यनारायण पूजेसाठी भरपूर हे सामान झालं आणि प्रसादाला विशेष महत्त्व आहे. सत्यनारायणाच्या प्रसादाला विशेष महत्त्व आहे आणि तो म्हणजे शिरा असतो. तर घरात तुम्ही तूप, रवा, साखर, दूध, केळी आणि पदार्थ इतर वापरून तुम्ही शिरा हा प्रसाद करू शकतायत. आता सत्यनारायण पूजा कशी करावी, तर सर्वप्रथम आपण आपलं घर स्वच्छ करायचं. जी पूजेचं ठिकाण आहे त्यावर स्वच्छ असं गोमूत्र वगैरे शिंपडून पुसून वगैरे तिथे स्वच्छ असं पाट चौरंग मांडून त्याच्यावर पांढऱ्या कलरचे रुमाल वगैरे अंथरावा. त्याच्यानंतर त्याच्यावर सत्यनारायणाची प्रतिमा ठेवावी, कलश स्थापन करावा, गणपतीचे स्मरण करून पूजा सुरू करावी. त्यानंतर संकल्प सुरू करावा आणि त्याच्यानंतरच भगवान विष्णू सत्यनारायण यांचे पूजन करावे. फुले आणि तुळशी अर्पण करावी, नैवेद्य दाखवावा. यानंतर सत्यनारायण व्रतकथा श्रद्धेने ऐकावी व वाचावी. शेवटी आरती करून प्रसाद वाटावा. ही झाली सत्यनारायण पूजेची कहाणी आणि कशाप्रकारे पूजा मांडायची आहे, काय काय साहित्य लागणार आहे ते. आता या सत्यनारायण पूजेमध्ये तुळशीचे खूप महत्त्व आहे. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय मानली जाते, हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणूनच सत्यनारायण पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे. तुळशीपत्र असल्याशिवाय पूजा होत नाही. आता श्रावणातील पूजा करण्याचा आध्यात्मिक संदेश पाहण्यास गेलो तर श्रावणात सत्यनारायण पूजा केल्याने मन शांती आणि सकारात्मकता, घरात सुख समृद्धी, मंगलमय वातावरण, कुटुंबाचे कल्याण, ऐक्य, भगवान विष्णूंची कृपा ही होते. आता कथा ऐकल्याने काय होते तर सत्य, भक्ती आणि चांगल्या आचरणाची प्रेरणा आपल्याला मिळते. अशा प्रकारे आपल्याला या सत्यनारायण जी पूजा आहे तर या पौर्णिमेला आपण श्रावणातील पौर्णिमेला नक्की तुम्ही एक शुभ दिवस पकडून तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकतात किंवा पौर्णिमेला श्रावणातील पौर्णिमेला देखील तुम्ही सत्यनारायण पूजा ही करू शकतायत. तर आपल्याला सत्यनारायण पूजेच्या दिवशी असं उलट बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाला अपशब्द बोलायचे नाही, घरात विनाकारण भांडण करायचे नाहीत की कोणाचा अपमान करायचा नाही. आपण घरात पूजा करतो, आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी ही पूजा करत आहोत. आपल्या घरात नेहमी लक्ष्मी राहावी यासाठी आपण काही ना काही आपल्या स्वार्थासाठीच आपण पूजा करत असतो. परंतु ते करत असताना आपण दुसऱ्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह विचार करतोय, असा विचार करून तुम्ही ही पूजा करू नका. तर हे आपल्याला सत्यनारायण पूजा करताना ह्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर ते पहा. तर तुम्ही या दिवशी दान करू शकता. जे खरंच एखाद्याला गरज आहे अशा व्यक्तींना तुम्ही दान करावे. अशा श्रावणात सत्यनारायण पूजा का करतात, काय आहे महत्त्व, केल्याने कोणते फायदे होतात, पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेली आहे. तर आपल्याला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. थँक्यू.